झाली नाही झाली, काल नाटकवाला लेनला झाली नाही झाली, काल गांजावाला लेनला झाली नाही झाली. का फक्त मराठी माणूस म्हणजे कशाला पडतं साहेब? तुमची आहे ना नोकरी आहे, ठीक आहे? तुम्ही महानगरपालिकेचे एम्प्लॉई आहात की आमदार खासदार नगरसेवकाचे एम्प्लॉई आहात? नाही ना, बरोबर आहे ना? महानगरपालिका कारवाई करताना एखादा गुजराती पट्टा, मराठी पट्टा, हिंदी पट्टा, युपी बिहारचा पट्टा असं का बघते? आपण अधिकारी आहात, आपलं नाव आपलं नाव काय तक्रार काय होती? एका एरियाची तक्रार होती, सरसकट तक्रार होती. बरोबर, ईस्ट वेस्ट बोरिवलीची आहे, बरोबर आहे? किती ठिकाणची आतापर्यंत दंड उचलले? बरोबर. आपण रोकडिया लेनला जाऊया, आपण रोकडिया लेनला जाऊया. कारवाई करायला नाही म्हणत आहे, कारवाई करायला नाही. तुम्ही आतापर्यंत कारवाई किती ठिकाणी केली मी विचारतो. कुठे कुठे केली? वेस्टला, हा वेस्टला कुठे केली? एमएसपीला केली. साईबाबा नगर का नाही गेली? रोकडिया लेनला का नाही गेली? रोकडिया लेनला का नाही गेली? गांजावाला लेनला का नाही गेली? एक मिनिट, गांजावाला एक मिनिट नाही का? एक मिनिट, गांजावाला लेनला मी का नाही केली कारवाई? रोकडिया लेनला का नाही केली? नाटकवाला लेनला का नाही केली? ते तुम्ही आतमध्ये बसला अर्धा तास झाला, आम्हाला इथे येऊन पाऊण तास झालाय. अहो तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत काम करायला लागले. मग तुम्हाला अहो एक मिनिट, तिकडे कोणाला ट्रॅफिकला अडचण होती? एमएसपी मध्ये तिथे हे धंदे लागले होते, कोणाला ट्रॅफिकला अडचण होती की नाही? हा हा, मग तुमची जॉईंट ऍक्शन ही नेहमी मराठी माणसापासूनच का सुरुवात होते? किती धंद्यांवर कारवाई झाली? किती धंद्यांवर कारवाई झाली? इन्स्पेक्टर आता हा हा, काल किती जणांवर कारवाई झाली? किती? काल रोकडिया लेनला झाली नाही झाली, काल नाटकवाला लेनला झाली नाही झाली, काल गांजावाला लेनला झाली नाही झाली. का फक्त मराठी माणूस? का फक्त मराठी माणूस? परवा झाली केसीस झाले तरी चालेल. एक मिनिट मला सांगा, हो एक मिनिट मला सांगा इन्स्पेक्टर साहेब, परवा झाली मला सांगा, नाटकवाला लेन, रोकडिया लेन, गांजावाला लेनला शेवटची कारवाई कधी झाली होती? नाही सांगू शकणार तुम्ही. कुठे झाली? मी काय विचारलं, माझा प्रश्न समजला तुम्हाला? सुट्टी जात ना. गांजावाला लेन, नाटकवाला लेन, रोकडिया लेन, प्रेमनगर या ठिकाणी तुमच्या आर सेंटरच्या अधिकाऱ्यांनी कारवाई शेवटची कधी केली होती? कधी केली होती शेवटची ती मला सांगा. 15 दिवसांनी दाखवा मला, 15 दिवसाच्या आधीचा रेकॉर्ड. गांजावाला, नाटकवाला, रोकडिया, प्रेमनगर मधून उचललेल्या गाड्या दाखवा मला दाखवा. मी आत्ता उठतो इथून, या आत्ता दाखवा मला. या सगळ्या ठिकाणी झालेली कारवाई, इकडे भरलेला 9,500चा फाईन, हा सगळा मला दाखवायचा. साहेब मी आत्ता उठतो इथून, माझं काही म्हणणं नाही साहेब. आमचं एकच म्हणणं, एक मिनिट पोलिसांना मराठी अमराठी गरीब श्रीमंत काही विषय असतो का? नाही ना. तर सर सकट सगळ्यांना नियम सारखा असतो ना. मग तुमच्या बीएमसी वाले मराठी आणि अमराठी गरीब श्रीमंत याच्यामध्ये कशाला पडतं? साहेब तुमची आहे ना नोकरी आहे, ठीक आहे? तुम्ही महानगरपालिकेचे एम्प्लॉई आहात की आमदार खासदार नगरसेवकाचे एम्प्लॉई आहात? नाही ना, बरोबर आहे ना? महानगरपालिका कारवाई करताना एखादा गुजराती पट्टा, मराठी पट्टा, हिंदी पट्टा, युपी बिहारचा पट्टा असं का बघते? बरोबर आहे. इन्स्पेक्टर साहेब तुमचं नाव काय? यमकर साहेब, मी तुम्हाला एरिया सांगितले. शेवटची जी कारवाई झाली ना, 40-50 गाड्या उचलल्या ना तुम्ही. मला रोकडिया लेन, नाटकवाला लेन, गांजावाला लेन, देवीदास रोड या सगळ्या जेवढा तुमचा आर सेंटरचा भाग आहे तिकडे मला 40 गाड्या उचललेल्या आणि त्याच्यावर रितसर कारवाई केलेल्या गोष्टी मला दाखवा. मी आता इथून ओके. मध्यंतरी बिबट्या सगळ्या मुंबई शहरात आणि इतर भागात घुसला होता. तसं अचानक मुंबई महानगरपालिकेत कोण घुसलंय किंवा कोणी घुसवलंय हे काय कळत नाहीये. पण अचानक मराठी माणसाच्या व्यवसायावर कडक कारवाई करायचं काम चालू आहे. आज कुठलाही काही गोष्ट नसताना, कोणाची तक्रार नसताना, काही विषय
विषय नसताना अचानक आपले MHB पोलीस ठाण्याच्या मागे जी MHB वसाहत आहे बोरिवली विधानसभा, इकडे या आजींच्या सर्व या लोकांच्या जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांवर कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईचे कारण विचारण्यासाठी जेव्हा आमचे माने साहेब असतील, बोरकर साहेब असतील आणि आपले सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जेव्हा इथे पोहोचले तेव्हा त्यांना मुळात आधी BMC वाले कोणी समोर येत नव्हते. तरी सुद्धा आम्ही वाट बघितली या गोष्टीची. वाट बघून सुद्धा 1-1.5 तास, आता जवळजवळ 2-3 तास आमचे होत आले. अजूनही जे कासरे साहेब आहेत ते काय आम्हाला येऊन भेटायला तयार नाहीत. या कारवाईच्या मागचं कारण आम्हाला सांगायला तयार नाहीये. आमचं म्हणणं इतकंच आहे, पुन्हा आम्ही हेच सांगतोय, कारवाई करायची आहे तर ती समान कारवाई करा. आपल्याकडे असलेला नाटकवाला लेन असेल, सोडावाला लेन असेल, गांजावाला लेन असेल, जे गुजराती पट्टे आहेत, जे अमराठी पट्टे आहेत, इकडे असलेले सर्व धंदे हे जसेच्या तसे आहेत. इकडच्या BMC अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही विचारपूस केली की बाबा इकडे कारवाई का नाही, इव्हन शेवटची कारवाई त्या भागात कधी झाली होती हे सुद्धा त्यांना सांगता आलेलं नाहीये. आमचं म्हणणं एकच आहे, आमदार, नगरसेवक, खासदार सगळ्या गोष्टी झाल्या. मराठी माणूस संपवण्यासाठी या गोष्टीचा जर तुम्ही वापर करत असाल ना तर आमचा पक्ष हा रस्त्यावर असाच नेहमी मराठी माणसाच्या मागे उभा राहणार. आता याच्या पुढे रात्र जाऊ दे, दिवस होऊ दे, आम्ही इथे बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या सर्व मराठी माणसांच्या गाड्या हे लोक सोडत नाहीत, एक गाडीवर 9,500 रुपये फाईन, 5,000ची गाडी 200 रुपये दंडाने 9,500 रुपये फाईन भरायचं आहे ना. कुठलं काय आणि कारण काय, मुळात कुठल्या आजूबाजूच्यांची कारवाई, काही तक्रार नाहीये, कुठे काही साफसफाईचा काही विषय नाहीये, ट्रॅफिकला अडथळा नाहीये, लोकांना रहिवाशांना चालताना काही त्रास नाहीये आणि सर्व मराठी भाषिक आहेत, सर्व मराठी व्यावसायिक आहेत. एका बाजूने म्हणता मराठी माणूस व्यवसाय करून मोठा व्हावा आणि दुसऱ्या बाजूने मराठी माणसालाच उचलताय. चालवलंय काय, नक्की करायचंय काय? अजूनपर्यंत आम्ही शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे. जर या गोष्टीमध्ये आम्हाला जर काही व्यवस्थित उत्तरं नाही मिळाली तर याच्यानंतर जे काही होईल त्याला मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि हे कासरे साहेब जबाबदार असतील, याचं सर्वांनी लक्षात ठेवा. जय हिंद.